तर मित्रांनो, देवभूमी हिमाचल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माग सिनरी बघा, आपल्या माग नदी आहे, त्याच्या पलीकडे बर्फाने झाकलेले डोंगर आहेत. देवभूमी का म्हटलं जातं? कारण की इथे भरपूर असे मंदिर आहेत ज्यांचं रहस्य कोणालाही माहित नाहीये. अशाच एका मंदिराकडे आपण जातोय आज दर्शन घेण्यासाठी. आज आपण जातोय बिजली महादेवला. तर या मंदिराचं रहस्य असं आहे की इथे पर्टिक्युलर टाइमने म्हणजे पर्टिक्युलर इयर्स मध्ये एक वीज पडते आणि ती वीज जी पडते ती महादेवाच्या पिंडीवर पडते. त्यानंतर ती महादेवाची जी पिंड आहे ती थोडीफार तुटते आणि त्याला दुसऱ्या दिवशी जो तिथला ब्राह्मण आहे तो जोडतो. आता याचं रहस्य आजही कोणाला माहित नाहीये. त्याच्या मागची एक कथा आहे, तीही मी तुम्हाला सांगतो. या मस्त नजाऱ्यांची मजा घेत घेत आता आपण जातोय कुल्लूकडे. कुल्लू इथून जवळपास एक 60 किलोमीटर आहे आणि 60 किलोमीटर नंतर 1-1.5 किलोमीटरचा आपला ट्रेक आहे. आपण जाऊयात बिजली महादेवला. चला. तर जे बिजली महादेवचं मंदिर आहे ते जरा भरपूर लांब आहे, 60-65 किलोमीटर आहे. आणि ही आहे नदी. याच नदीमध्ये तुम्हाला रिव्हर राफ्टिंग करायला ऑप्शन आहे. इथूनच मागे रिव्हर राफ्टिंगचे भरपूर ऑप्शन आहेत 4-5 जागेवर. विचारा जिथं तुम्हाला स्वस्त वाटतं आणि बरं वाटतं तिथं करा. पॅराग्लायडिंगचं ही मागच आहे आणि आता सध्या पण भरपूर लोक ऑलरेडी करतात. इथं एंड आहे, हे जे शेवटचा भाग जो आहे तो इथे आहे, म्हणजे रिव्हर राफ्टिंग संपते इथं. तर आता आपण जातोय तर रस पिण्यासाठी थांबलोय आपण. थोडं एनर्जी घ्यावी म्हणलं, ट्रेक करायचा 1-1.5 किलोमीटरचा. जाऊयात आता. जर तुम्ही बाहेर चहा पित असाल किंवा रेग्युलरली ज्यूस किंवा काही पित असाल ज्यांनी रियुजेबल ग्लासेस आहेत लाईक दिस, सो तुम्ही जेव्हा कप किंवा जो ग्लास आहे तो उजव्या हातात पकडण्याऐवजी डाव्या हातात पकडा. का? कारण की जर तुम्ही मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ते उजव्या हातात पकडतात, राईट? तर उजव्या हातात पकडल्यानंतर जर ह्यांनी ग्लास किंवा तो कप नीट धुतलेला नसला तर इथं त्यांचे जे ज्यांनी कधी तुमच्या आधी पिला आहेत चहा किंवा रस, त्यांचे जे फोटाचे किंवा थुंकीचे हे आहेत ते पार्टिकल्स असू शकतात. डाव्या हातात पकडल्यानंतर खूप कमी लोक आहेत जी लेफ्टी असतात आणि डावी साईडनं चहा पितात. सो ही ट्रिक लक्षात ठेवा आणि वापरा. आपण येऊन पोहोचतो कुल्लू जवळ. तर मित्रांनो, कुल्लूला आल्यानंतर जर तुम्ही मनाली साईडनं आलात तर तुम्हाला हा ब्रिज लागेल. तर ब्रिजच्या खालून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि सुरुवातीला रस्ता थोडा खराब आहे, कमीत कमी एक पहिले 5-6 किलोमीटर, बट थोड्या वेळानंतर रस्ता ठीकठाक होतो आणि एंडला थोडा अजून खराब रस्ता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर इकडे बसने यायचं असेल त्याचाही मी ऑप्शन पुढे सांगितलं आहे, तर नक्की व्हिजिट करा. तुम्ही बसनेही इथपर्यंत येऊ शकता. तर मित्रांनो, कुल्लू किंवा भुंतरवरनं तुम्हाला बिजली महादेवची बस आरामात मिळून जाईल. तर आपण आलोय तर रस्त्याच्या एकदम शेवटी. इथं रस्ता संपला, चालायचा हा रस्ता आहे. याच्या पलीकडनं पण 2-3 जागेवरनं वरती चढता येतं. सो तुम्ही जर त्या साईडनं आलात म्हणजे बसनी वगैरे, तर तुम्ही चलत मागून खूप जिथं आपण मॅगी खायला थांबलो तिथूनच ट्रेक चालू करू शकता चालत. तर आम्ही येतात पुढं जाऊयात मंदिराला. निघालो होतो 12 वाजता, यायला वाजले 3-3:15. त्याच्यामुळं बिजली महादेवला जर तुम्हाला यायचंय तर पूर्ण एक दिवस काढावा लागतो ऑलमोस्ट. आणि जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडी घाला, कारण की मधून तुम्हाला चालत जायची गरज नाही पडणार. ऑलमोस्ट सगळीकडून डिस्टन्स 1.5 ते 2 किलोमीटर आहे, बट इझियर ट्रेक हा पुढचा आहे, शेवटचा. बसने आलात तर खूप खालून ट्रेक सुरू करावा लागतो. तर आम्ही ट्रेक बहुतेक चुकीच्या जागेवरनं सुरू केला आहे, बट तिथूनही एक ट्रेकची स्टार्टिंग तर होती. कारण की तुम्ही हे बघू शकता पूर्ण हे सायन्स आहेत, तर इथं तरी ॲटलिस्ट ॲरो केलेले आहेत. बट जर तुम्ही सह्याद्रीमध्ये किंवा अननोन जागेवरती गेलात आणि तिथे जर भरटकलात तर तुम्हाला लवकर रस्ता सापडत नाही. याचा दांडगा अनुभव आम्हाला ऑलरेडी आला आहे. जे माझ्या ग्रुपमध्ये आहेत, कॉलेजमध्ये पण आम्ही असेच येडे चाळे करायचो, ज्याच्यामध्ये आम्ही एकदा हुकलो एका किल्ल्यावर जाताना. लाईक पायवाटा होत्या, गाया चरायला जाऊन जाऊन पायवाटा होतात. गाव खालीच होतं, आम्हाला गाव लिटरली दिसत होतं की गाव कुठे, बट अर्ध्यात जाऊन आम्हाला पुन्हा रस्ता सापडणं बंद झालं. सो अशा भरपूर गोष्टी होऊ शकतात. ट्रेक वगैरे करत असाल तर माहिती असली तरच जात जावा, किंवा मग कोणी सोबत घेऊन जात जा. ओके, चला जाऊयात. इकडे बघ, असं होतं एखादा ट्रेक चुकीच्या जागेवरनं सुरू केल्यास. चला जाऊयात. नजारे खूप भारी आहेत. आम्ही एवढ्या वरती आहे की फक्त गार हवा आहे. ते समोरचे डोंगराचे टोकं दिसत आहेत ना, त्या लेवलला आम्ही आता. आपण डोंगरावरती
तर फायनली आपण येऊन पोहोचलोय बिजली महादेवच्या मंदिराच्या समोर आपण बसलोय. आपण चुकीच्या रस्त्याने आलो. चुकीचा नाही म्हणता येणार, तो पण एक ट्रेकचाच रस्ता आहे. आपण तिकडनं आलो, पण मेन जो रस्ता आहे तो ह्या साईडला आहे आणि मंदिर पण तिकडं वरती आहे. वरती जर कॅम्प वगैरे करायचं असेल तर तुम्ही अशा टेंटमध्ये कॅम्प करू शकता. वरती भरपूर मला वाटते राहायला जागा असेल. आणि हे दरवेळेसच आहे की आम्ही चुकीच्या रस्त्यालाच जातो कायम. दाखव इकडे. आता आम्ही नाही, हा काय संबंध आहे का माझा? सगळं चुकीच्या रस्त्याने यार. चुकीच्या रस्त्याने नाही, मी चांगला बरोबरच पायऱ्यांचा रस्ता आहे खालून. हा बट तू तर खाली सांगायचं ना, मग इथून नका जंगलातून म्हणून. आणलं याने मला जंगलातून. जंगलातून नाही आणलं. तो पण एक इझी ट्रेक असं लिहिलेलं आहे गुगल मॅप वरती. आणि हो. काय माहिती तो Google इझी आहे का Maps हार्ड आम्ही खूप आहे. ऐकतो. आता जाताना इकडनं जातो आम्ही आणि सांगतो मग तुम्हाला काय झालं ते. गुगल मॅपचा रस्ता कुठून येतो पाहिलं का आपण? जो हाच आहे. दाखवत होता. तो तर तिकडून आहे, कुठून येतो काय तो माहिती. पाहिलं चला आता पाहिजे. आपण वरती जाऊत आणि दर्शन घेऊयात आणि बघूत एखाद्या लोकलला विचारू पूर्ण माहिती वगैरे. जाऊयात आता वरती. तुम्हाला दर्शन पण जर मध्ये मोबाईल अलाउड असेल तर दाखवतो मी. दर्शन पण करून देतो तुमचं. हा जो स्पेसिफिक बिजली महादेवचा डोंगर आहे, या डोंगरावर बऱ्याच ठिकाणी वीज पडते आणि रेग्युलरली पडते. तर मित्रांनो, इथे स्वतः महादेवजी बसलेत कुल्लूच्या लोकांना वाचवण्यासाठी. आपण पोहोचलोय बिजली महादेवच्या वरी. त्या म्हणजे जो पर्वत आहे त्याच्यावरती टोकाला आपल्या लेफ्ट साईडला मंदिर आहे. माझ्या मागचे नजारे बघा, तुम्हाला दिसत असतील. आपण पण जे डोंगर तुम्हाला मागे दिसत आहेत त्याच्या लेवलला आहे वरती. म्हणजे ऑलमोस्ट त्याच लेवलला आहे आपण. तिकडे वरच्या साईडला मंदिर आहे. आता आपल्याला तिकडेच जायचंय. आणि बिजली महादेव बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, दर 12 वर्षांनी हे महादेवाची जी पिंड आहे त्याच्यावरती वीज कोसळते आणि त्याच्यानंतर जी महादेवाची पिंड आहे त्याला तडे जातात आणि दुसऱ्या दिवशी ते जे तडे गेलेली पिंड आहे त्याला पूर्ण तुपानी वगैरे वापस जुडवलं जातं आणि परत 12 वर्षांनी म्हणजे इथं याच मंदिरावर आणि तिथेच वीज पर्टिक्युलर टाइम नुसार पडते. आणि मान्यता तर अशी आहे की इथं कुल्लूचं जे नाव आहे, म्हणजे एक राक्षस होता ज्याला मारून महादेवानी इथं ते बसले स्वतः. आणि त्याच्यानंतर या एरियाची रक्षण करण्यासाठी म्हणजे या पूर्ण एरियाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी इंद्राला असं सांगितलं की वीज जी पडायची आहे या एरियामध्ये ती माझ्यावरती पडू दे. असं करून आता दर 12 वर्षांनी म्हटलं जातं की दर 12 वर्षांनी महादेवाच्या पिंडावरती वीज पडते. आता मी तुम्हाला हे पण दाखवतो. एक वीज पडलेले जे व्हिडिओ आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही युट्यूब वरती दुसरे व्हिडिओ बघू शकता की लाईव्ह वीज पडलेली पण भरपूर लोकांनी दाखवली. आता आपण जाऊयात मंदिराकडे, दर्शन घेऊयात आणि वापस निघूयात, कारण की 4:30 ऑलरेडी झालेले आहेत. चला. बिजली महादेवचं जे मंदिर आहे ते मंदिर काही काळ बंद असतं. ते म्हणजे की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काही दिवस. हे उघडतं महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसासाठी का 2 दिवसासाठी. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा जाताय तेव्हा तो टाइम जो आहे तो बघून जावा, कारण की मी जेव्हा गेलो होतो तेव्हा जे मुख्य मंदिर होतं ते बंद होतं. आता पुढच्या वेळेस कधीतरी जेव्हा मी इथे येईल तेव्हा मी दर्शन घेईल महादेवजीचं. तर मित्रांनो, हे आहे मंदिर आणि याच्या मागं जे दिसतंय इकडेच पाठीमागं आहे कसोल. मित्रांनो, ह्या मंदिराजवळ आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जी आहे ती तुम्हाला फील होईल आणि खूप भारी वाटतं वरी. नक्की जा आणि फक्त एक काम करा की जेव्हा कधी तुम्ही जर निघाल तर जर तुम्ही मनालीमधनं निघणार असाल तर लवकर निघा, कारण की हे मंदिराचा जो ट्रेक आहे तो येऊन जाऊन खूप टाइम लागतो त्याच्यासाठी. सो लवकर निघा, लवकर वापस जा, कारण की मला वापस जाते जाते जवळपास संध्याकाळ झाली. सो ती काळजी तुम्ही नक्की घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर बिजली महादेवला यायचं असेल तर सकाळी लवकर निघा. आणि कारण की हे भरपूर लांब आहे. जर तुम्ही मनाली स्टे करत असाल तर, कुल्लूला स्टे करत असाल तर दुपारी निघू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.